नमस्कार मित्रांनो, आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजकाल आपण सर्वच जण जीपे, फोनपेचा सर्रास वापर करतो. तुम्हीही करत असाल तर सावधान, कारण तुमच्याबरोबरही फ्रॉड होऊ शकतो, स्कॅम होऊ शकतो आणि क्षणात तुमचे बँक अकाउंट खाली होऊ शकते. अशीच एक घटना आत्ताच कोकणातील मुलीसोबत घडली, जिचे लग्न पुढील फेब्रुवारी 2026 मध्ये ठरलं होतं. मात्र एक फोन कॉल आला आणि एका क्षणात तिच्या सुंदर आयुष्यात होत्याचं नहोत झालं. काय आहे हे सत्य घटना? आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. सोबतच तुम्ही अशा फ्रॉडपासून कसे वाचू शकता, कोणत्या नंबरवरून आलेला कॉल तुम्हाला कंगाल करू शकतो, अशा कॉलची कंप्लेंट तुम्ही कशी आणि कोठे करू शकता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या कोकणचे गझाली चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट्सकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून व्हिडिओ आवडल्यास एक लाईक अवश्य करा. चला तर मग वेळ न घेता जाणून घेऊयात संपूर्ण माहिती काय आहे. ठिकाण: कोकण, सिंधुदुर्ग जिल्हा, तालुका मालवण. वेळ दुपारी 12:50. जान्हवीचे ऑफिस. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलशेतवाडीची ही घटना दुपारी 12:15च्या दरम्यान जान्हवी, नाव बदलले आहे, ही आपल्या कार्यालयात काम करत असता तिचा अचानक मोबाईल वाजला. जान्हवीचा 1 वाजताचा लंच टाईम असल्याने ती आपली उरलेली कामे आवरण्यात बिझी होती. बराच वेळ फोन वाजत होता, पण त्या सर्व गडबडीत ती फोन काही उचलू शकली नाही. त्यातच काही दिवसाने म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये तिचे लग्न होणार होते. त्याकरिता तिला 15 दिवसाची सुट्टी हवी होती. त्यामध्ये लग्नाची खरेदी आणि ऑफिसची कामे आटपणे गरजेचे होते. फोन वाजून गेला, आपण जेवण आटपून कुणाचा फोन होता ते पाहू असा विचार करून तिने पुन्हा आपली कामे आवरण्यास सुरुवात केली. पण काही वेळाने पुन्हा तिचा फोन रिंग करू लागला. मग मात्र कामे बाजूला ठेवून तिने फोन घेतला. समोरून एक वयस्थ आवाज आला, जान्हवी का? हो, मी जान्हवी बोलतेय. आपण कोण? असे विचारल्यावर मी तुझ्या बाबांचा मित्र देशमुख बोलतोय. बाबांचा फोन बिझी येतोय, त्यांनी तुझा नंबर दिला होता म्हणून कॉल केला. त्यावर जान्हवीने, बोला काका, काय काम होतं? असे विचारताच, अगं तुझ्या बाबांना मी काही पैसे देणे होतो, त्यांनी ते तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यास सांगितलंय. हे एवढं बोलल्यावर त्याने पुढे विचारलं, काय मग बेटा, लग्नाची तयारी झाली का? असं विचारल्याने जान्हवीला त्या व्यक्तीविषयी कोणत्याही प्रकारची किंचित शंका आली नाही. नाही काका, तयारी चालू आहे. आता ह्या सर्व बोलण्यात जान्हवीला देखील आपल्या शेजारील दुकानातले काका असल्याचे वाटू लागले. त्यांनी, बेटा तुझा अकाउंट नंबर आणि IFSC कोड दे, मी तुझ्या अकाउंटला 10,750 रुपये ट्रान्सफर करतोय. हे सर्व बोलत असताना जान्हवी एका बाजूस आपले जेवर देखील आटपून घेत होती. समोरची व्यक्ती 100% फ्रॉड नसल्याची तिला जणू खात्रीच झाली होती. असल्याने तिने, काका मी तुम्हाला SMS करू का विचारलं. ते मला काही समजणार नाही, आज चष्मा देखील नसल्याने तू सांग, मी लिहून घेतो, असे ती व्यक्ती म्हणताच तिने आपल्या बँकेचे नाव, अकाउंट नंबर, IFSC कोड त्यांना दिला व थँक्स काका म्हणून फोन ठेवला. आता जेवण आटपून जरा बाबांना फोन करून पाहू असा विचार करत असतानाच काही अवधीतच तिच्या फोनवर मेसेज आला, युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड बाय 1,07,500. तिच्या अकाउंटला तब्बल 1,07,500 रुपये जमा झाल्याचा मेसेज तिला आला होता. स्क्रीनवर आपण पाहू शकता. तिला काहीच समजेना झालं आणि एवढ्यातच तिचा फोन पुन्हा एकदा वाजू लागला. तिनेही लगबगीने फोन उचलला तर ते काकाच होते. थोड्या घाबरलेल्या आवाजातच ते बोलू लागले, अगं बेटा, मी तुला चष्मा नसल्याने 10,750च्या ठिकाणी 1,07,500 म्हणजे चुकून 90,000 जास्तीचे पाठवले. तरी कृपया तुझ्या बाबांचे 10,750 वजा करून मला माझे 90,000 परत पाठव. जान्हवी, काळजी करू नका, मी लगेच पाठवते, सेम अकाउंटवर ना? असे म्हणताच त्यांनी, मी तुला जो अकाउंट नंबर आणि IFSC कोड देतो त्यावर पाठव, असे जान्हवीस सांगितलं. जान्हवीने त्यांना होकार देऊन फोन ठेवण्यासाठी सांगितलं. त्यावर मात्र फोन चालू असून दे, मी सांगतो तो नंबर आणि IFSC कोड लिहून घे आणि पैसे पाठव, असे ती व्यक्ती म्हणाली. त्यांच्या ह्या बोलण्यावर जान्हवीने त्यांना समजावलं, काका फोन चालू असताना नेटवर्क मिळणार नाही, मी फोन ठेवताच लगेच ट्रान्झॅक्शन करते. परंतु ती व्यक्ती पुन्हा हेच सांगू लागली, बेटा फोन चालू असून दे. शेवटी जान्हवीने, काका काळजी करू नका, असे म्हणून फोन ठेवला.
आणि ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर घालू असं मनात आणून तिने वडिलांना संपर्क करण्याचा प्रयत्न देखील केला. पण दुर्भाग्य असे की काका म्हणाल्याप्रमाणे त्यांचा फोन बिझी येत होता. त्यात पुन्हा त्या काकांचा कॉल आला. जान्हवीला वाटले, काकांना आपण फसलो असे वाटत तर नसेल ना, अशी मनात त्यांच्या शंका तर आली नसेल ना, असे प्रश्न पडू लागले. म्हणून जान्हवीने त्यांचा फोन कट करून लागलीच तिने 90,000 रुपये त्यांनी दिलेल्या अकाउंटवर ट्रान्स्फर केले. जान्हवीला लगेच पैसे डेबिट झाल्याचा मेसेज देखील आला. लागलीच तिने सेम मेसेज त्या काकांना फॉरवर्ड केला, परंतु मेसेज सेंडच झाला नाही. मग तिने त्या नंबरवरती कॉलबॅक केला असता हा नंबर बंद आहे असे सांगण्यात येऊ लागले. मग मात्र जान्हवीला काहीतरी विचित्र वाटलं आणि तिने आपलं अकाउंट चेक केलं असता आपल्या अकाउंटवरून 90,000 डेबिट होऊनही कोणतीच अमाऊंट क्रेडिट झाल्याचे दिसले नाही. त्यावेळी मात्र तिच्या छातीत चर्र झालं आणि आपल्यासोबत मोठा स्कॅम झाल्याचं तिच्या लक्षात आलं. पण तोवर फार उशीर झाला होता. आता तुम्ही म्हणाल, तिला तर बँकेकडून पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज देखील आला होता. पण खरं तर हा एक टेक्स्ट मेसेज असतो. येथे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. अगदी खरा वाटेल असा हा हुबेहूब मेसेज तिला आला होता. हा मेसेज व्यवस्थित पाहून घ्या, कारण हा फ्रॉड मेसेज आहे जो तिला पाठवण्यात आला होता. फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीने त्याने ज्या नंबरचा वापर जान्हवीशी बोलण्याकरिता केला त्याच नंबरवरून हा मेसेज पाठवला होता आणि त्याच वेळी तिच्या वडिलांना देखील कॉल करण्यात आला होता, जेणेकरून त्यांचा फोन जान्हवीला बिझी येईल. अशा प्रकारे अतिशय चातुर्याने या मुलीसोबत, जी एक साधारण नोकरी करून आपल्या भविष्यासाठी, आपल्या लग्नासाठी पैसे जमवत होती, 12वी उत्तीर्ण, अभ्यासात हुशार मुलीसोबत अत्यंत हुशारीने हा फ्रॉड करण्यात आला. यालाच ऑनलाईन फ्रॉड किंवा स्कॅम देखील म्हणू शकता. आपणाला वाटते असे आपल्यासोबत होणार नाही, पण कधी काय होत्याचं न होत होईल सांगता येणार नाही. आणि हो, याचे मुख्य कारण म्हणजे आपणच असतो, कारण आपणच आपले सर्व डिटेल नकळत समोरच्याला देतो. त्याकरिता कोणती काळजी घ्यायला हवी ते नेहमी लक्षात ठेवा. सर्वात आधी कोणतेही ॲप इन्स्टॉल करतेवेळी ते लीगल आहे की नाही ते पाहून घ्या. ॲप ओपन केल्यावर तुमच्याकडे अनेक परमिशन मागितल्या जातात. आपण सहज अलाउज करतो. अशावेळी कोणती परमिशन आपण अलाउ करतो ते नीट वाचा आणि मगच द्या. घाईत परमिशन अलाउ करतेवेळी काळजी घ्या. या परमिशनमध्ये तुम्ही तुमच्या ॲपचा ॲक्सेस तर देत नाही आहात ना, याची काळजी घ्या. कोणत्याही अननोन नंबरला रिस्पॉन्स देऊ नका. कोणालाही आपला OTP शेअर करू नका. तुम्हाला पाठवण्यात येणाऱ्या कोणत्याही लिंक ओपन करतेवेळी ती योग्य आहे की नाही तपासून घ्या. अन्यथा लिंक ओपन करताच तुमचा पूर्ण डेटा हॅक होण्याची शक्यता असते. तुमच्या डेबिट क्रेडिट कार्डचा पासवर्ड कुठेही लिहून ठेवण्यापेक्षा तो तुमच्या लक्षात राहील याची काळजी घ्या. तुमचा पासवर्ड महिन्यात 3 महिन्याच्या अंतराने चेंज करा. स्क्रीनवर दिलेल्या ह्या नंबरवरून आलेला कॉल घेऊ नका. नंबर पहा, +91 79 87 28 681. ह्या नंबरचा यापूर्वीही फ्रॉड करण्याकरिता वापर केला गेला होता. काळजी घ्या. तुमच्यासोबत होऊ नये, परंतु तुमच्यासोबत असा स्कॅम झाल्यास किंवा असे कॉल आल्यास तुम्ही याबाबत सायबर दोस्तवर तुमची कंप्लेंट नोंदवू शकता, जी एक गव्हर्नमेंट वेबसाईट आहे. येथे तुम्हाला तुमच्या काही डिटेल मागितल्या जातील, जसं तुमचे ID कार्ड मागितले जाईल. कोणत्या नंबरवरून कॉल आला या सर्व डिटेल तुम्हाला देऊन तुमची कंप्लेंट नोंदवून घ्यायची आहे. तुमची कंप्लेंट येथे रजिस्टर करता न आल्यास हेल्पलाईन नंबर येथे स्क्रीनवर पाहू शकता. 1930 या सायबर क्राईम नंबरवर कॉल करू शकता आणि तुमची कंप्लेंट नोंदवू शकता. पहा, 1930 हा नंबर सेव्ह करून ठेवा. तर मित्रांनो, अशा फ्रॉडपासून सावध रहा, सुरक्षित रहा, काळजी घ्या. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. माहिती आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.